शनी जयंती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे, जो कर्मफलदाता आणि न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या भगवान शनिदेवांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। शनिदेव हे माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात। ते शिस्त, संयम आणि न्यायाचे प्रतीक आहेत। कष्ट आणि विविध पिढ्यांपासून मुक्तीसाठी शनिदेवांची पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं। या दिवशी व्रत केल्याने आणि पूजा केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि सुखसमृद्धी लाभते। शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाने अभिषेक केला जातो। या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं खूप लाभदायक असतं। अशातच शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी अमरावती येथील जवाहर गेट ते सक्करसात इतवारा बाजार मार्ग परिसर स्थित ओम कर्म फलदाता श्री शनी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सूर्यपुत्र आणि न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या भगवान शनिदेवाची जयंती यावर्षी एका विशेष योगायोगावर साजरी करण्यात आली। ज्येष्ठ अमावस्येला शनी जयंती आणि शनिवारी येणारी शनीश्वरी अमावस्या असा दुर्मिळ योग अनेक दशकांनंतर जुळून आलाय। धार्मिक मान्यतेनुसार या तिथीचं महत्त्व द्विगुणित करणारं असल्याने शनिवारी देवालयात भाविक भक्तांची एकच गर्दी दिसून आली। शनिदेव हे कर्माचे प्रतीक असून जे सात्विक, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालतात त्यांच्यावरच या दिवशी शनिदेवांची विशेष कृपा बरसते, असा भाविकांचा विश्वास आहे। शनी जयंतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं। शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी येणं हा एक दुर्मिळ योगायोग आहे, असे अनेक दशकातून एकदाच घडतं। शनी जयंती दिनाचे औचित्य साधून भाविक भक्तांच्या वतीने नजीकच्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी कच्चं दूध, गंगाजल आणि स्वच्छ पाणी अर्पण करण्यात आलं। शनिवारी सकाळपासून शनिदेवाला मंगल अभिषेक व विधिवत पूजन करण्यासाठी भाविक भक्तांच्या रांगा लागल्या असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं। शनी जयंती वर्षातून 2दा साजरी केली जाते। उत्तर भारतात ती पारंपरिकरित्या ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाते, जी यावर्षी शुक्रवारी आहे। दक्षिण भारतात ती वैशाख अमावस्येला साजरी केली जाते। परंपरामध्ये फरक असूनही या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व तितकंच महत्त्वाचं मानलं जातं। हा प्रसंग भक्तांसाठी भगवान शनिदेवांची पूजा करण्याचा आणि आध्यात्मिक साधना करण्याचा एक विशेष काळ असतो। ओम शम शनीश्वराय नमः असा नामजप करीत भाविक भक्त यावेळी भगवान शनिदेव यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासह सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करीत शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी येणं अशा दुर्मिळ योगायोगावर आपली भक्ती, साधना, आराधना सार्थकी लागण्यासाठी मनोमन तल्लीन झाल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं।